8 नंबरच्या डिस्कशन मध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत करतोय. 8, 9, 10 आपल्या ह्या 3 टेस्ट ज्या आहेत तर त्या कोर सिलेबस मध्ये होणार आहेत आणि 10 नंतरच्या ज्या टेस्ट होणार आहेत तर त्या ऑल ओव्हर कॉम्प्रेसिव्ह स्वरूपामध्ये असतील. त्याचं शेड्यूल तुम्हाला मिळालेलंच आहे. ओके मित्रांनो, चला पहिला प्रश्न बघा. भारताचा संघ या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? बघा, संघ संकल्पनेमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो असं म्हटलंय. संघ बघा. ओके, आता केंद्रशासित प्रदेश, ओके, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध, आणीबाणी या 4-5 चॅप्टर वरती ही टेस्ट आहे ना मित्रांनो. बघा, संघ आणि संघ राज्य क्षेत्र या दोन संकल्पना खूप जास्त महत्वाच्या आहेत. संघ संकल्पना म्हटलं की याच्यात फक्त आणि फक्त राज्यांचा समावेश होतो. मात्र राज्य क्षेत्र संकल्पना म्हटली की याच्यात राज्य येतात, केंद्रशासित प्रदेश येतात आणि फ्युचर एक्वायर्ड टेरिटरी सुद्धा येते. इथं 3 घटक येतात तर इथं फक्त कोण येतात रे? राज्य येतात. कळतंय तुम्हाला? संघ संकल्पना विचारलंय, फक्त घटक राज्यांचे राज्य क्षेत्र येतील. येस की नो रे? कोणत्या घटकाचा समावेश होतो? भारताचा संघ या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर संघामध्ये फक्त आणि फक्त काय होतात रे मित्रांनो? घटक राज्यांची राज्य क्षेत्र यांचाच समावेश होतो संघ संकल्पनेमध्ये. मात्र राज्य क्षेत्र संकल्पनेमध्ये राज्य येतात, केंद्रशासित प्रदेश येतात आणि फ्युचर एक्वायर्ड टेरिटरी सुद्धा येते. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. काय गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायची? तर बघा, मित्रांनो गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा. ओके, या ठिकाणी 7वी अमेंडमेंट 1956 लक्षात ठेवायची की ज्या घटना दृष्टीनं केंद्रशासित प्रदेशाला राज्य क्षेत्रामध्ये जोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तोपर्यंत राज्य क्षेत्र ही संकल्पना मित्रांनो या ठिकाणी नव्हती. क्लिअर होतं मी काय म्हणत होती? ओके, चला हे बघा, हे आता इथं मी घेत नाही. हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे घटक कशाचे आहेत रे? राज्य क्षेत्र संकल्पनेमध्ये आहेत. राज्य क्षेत्र संकल्पना विचारली तर तुमचं वरील सर्व उत्तर याला पाहिजे होतं, पण संघ संकल्पना विचारली म्हणून इथं फक्त घटक राज्य पाहिजे. केंद्रशासित प्रदेशांच्या संदर्भात पूर्वीपैकी कोणतं विधान गैरलागू ठरतं म्हणजे चुकीचं ठरतं? तर केंद्र शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व प्रशासनाखाली कार्य करतात. 100% बरोबर. भारतीय संविधानाचा भाग 8 कलम 239 to 241 आहे. पुढे प्रश्न आलाच असेल याच्यावरती. ओके, नावातच आहे बघा, केंद्र शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करणारा, प्रशासनाखाली काम करणारा घटक, ज्याची व्याख्या भारतीय संविधानाच्या कलम 366 मध्ये देण्यात आली. त्यांचं अस्तित्व संघराज्य व्यवस्थेशी मिळते जुळत नाही, संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे. कळतंय मी काय म्हणतो ती? हे लक्षात ठेवा. 2 नंबरचा पर्याय इथं चुकीचा आहे. केंद्र सरकार व केंद्रशासित प्रदेशांच्यात एकात्म स्वरूपाचे संबंध आहेत. ऑब्व्हियसली याच्यामध्ये कसल्या स्वरूपाचे संबंध आहेत रे? युनिटरी स्वरूपाचे संबंध आहेत, कारण केंद्रशासित प्रदेश हे थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काय करतात मित्रांनो? कार्य करत असतात. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. क्लिअर होत आहे? पुढे बघा, इथं केंद्रशासित प्रदेशाबद्दल योग्य विधानाचा पर्याय निवडा. भारतीय संविधानाचा भाग 8 कलम 239 ते 241 दरम्यान तरतुदी आहेत. 100% हे विधान बरोबर आहे. 7व्या मध्ये 56 मध्ये 7 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. 7 आहे का मित्रांनो? 6. ओके, कुठले आहेत रे? याची ट्रिक्स पण आहे बघा. आदिल, HMT, अंदमान निकोबार बेटे, दिल्ली, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा. कळत आहे? हे लक्षात ठेवा. ब घालवा कुठे आहे बघा. बघा, ब इथं आहे, ब इथं आहे. ओके, वरील सर्व मध्ये ब आहे. उत्तर 4 नंबरचा पर्याय. काल तुम्हाला राज्यसभेला अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथडला खूप जास्त प्रश्न निघत होते. उद्या कंबाईनला सुद्धा अशाच प्रकारची काय लावायची? एलिमिनेशन मेथड लावायची. कळत आहे? कंबाईन 2026 आणि 2027 साठी सर्व विषयांची आपली एक रेकॉर्डेड बॅच लवकरच मी सुरू करतोय पुण्यातल्या चांगल्या शिक्षकांना घेऊन. ओके मित्रांनो, बघा, सध्या भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 100% 8च आहेत. केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत केलं जाईल. यस, इथं भारतीय संविधानाचा कलम 239 लागू होतं. 239 मध्ये काय सांगितलंय की केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन स्वतः राष्ट्रपती करतील किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला जो काही प्रशासक आहे तर त्या प्रशासकामार्फत या ठिकाणी मित्रांनो प्रशासन केलं जाईल. मग त्याला काही ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर नाव आहे, काही ठिकाणी त्याला नायब राज्यपाल असं नाव आहे. तर हे सगळे मुद्दे तुमच्या त्या ठिकाणी काय आले पाहिजे रे? लक्षात येणं मित्रांनो महत्वाचं आहे. लक्षात येणं मित्रांनो त्या ठिकाणी काय रे? गरजेचं आहे. ओके, क्लिअर होतं मी काय म्हणतो ती? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. पुढे बघा, पूर्वी कोणत्या राज्याला भूतपूर्व काळामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता? मित्रांनो बघा, आता हिमाचल प्रदेश आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे, हे तर आहेच. कळतंय का? बघा, यांची निर्मिती कधी केली होती? 1956 ला केली होती. कळतंय? त्यानंतर मित्रांनो 1972 ला मणिपूर आहे, त्रिपुरा आहे. कळतंय? त्यानंतर मित्रांनो 1986 ला
त्यानंतर एकूण जे बघा इथंच घेतो हा बघा, हे सगळं मिझोराम आहे, मणिपूर आहे, ओके, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा. हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा. बघा याच्यामध्ये मणिपूर आहे का? इथं मणिपूर आहे. ओके मित्रांनो, हे 1972 ला तयार केलं होतं, बरोबर आहे की नाही? मिझोराम आणि त्रिपुरा. ओके, त्यानंतर मणिपूर आहे, हिमाचल प्रदेश आहे, त्रिपुरा पण आहे इथं, अरुणाचल प्रदेश आहे या ठिकाणी, गोवा सुद्धा आहे ठिकाणी मित्रांनो, गोवा सुद्धा आहे ठिकाणी. बघा सगळंच बघा. ओके, हा हिमाचल प्रदेश, त्रिपुरा इथले हे 3, 4, मिझोराम 5, त्रिपुरा 6 आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे 7. हे लक्षात ठेवा की हे 7 सध्याचे राज्य लक्षात ठेवा. आज संध्याकाळी टाकतो. ओके, हा हे 7 असे केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवा. हे 7 केंद्रशासित प्रदेश असे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या ठिकाणी काय रे हे पुढे जाऊन काय बनलेले आहेत रे? घटक राज्य बनलेले आहेत. हे पुढे जाऊन काय बनलेले आहेत? घटक राज्य बनलेले आहेत. कळतंय? पूर्वाश्रमीची केंद्रशासित प्रदेश पण आज घटक राज्य म्हणून अस्तित्वात आहेत. तर ते कोण? तर बघा मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश हे सगळे पूर्वी काय होते? युनियन टेरिटरीज होत्या पण आज राज्य आहेत. यांच्या बरोबरच बघा हिमाचल प्रदेश आहे, त्रिपुरा आहे, गोवा आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी काय करा? लक्षात ठेवण्याचा काय करा? प्रयत्न करा. व्यवस्थित होऊन जाईल. याच्यावर एखादा प्रश्न सेट होऊ शकतो. ऑल ऑफ द अबव उत्तर घ्या, हे लक्षात ठेवा. चुकीचा पर्याय बघा, कलम 239 केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन यस राष्ट्रपती करतील आहे की नाही असं सांगितलंय, म्हणजे त्यांचे प्रतिनिधी करतील. त्याला काही ठिकाणी नायब राज्यपाल नाव आहे. ओके, आणि काही ठिकाणी त्याला प्रशासक असं त्या ठिकाणी काय रे नाव आहे. हे तुम्ही ऑलरेडी बघितलंय. कलम 240 राष्ट्रपतींचा सर्व केंद्रशासित प्रदेशासाठी विनियमन करण्याचा अधिकार. मित्रांनो सर्व नाही, त्या ठिकाणी सर्व नाही. याच्यात जम्मू काश्मीरचा कुठे समावेश होतो? कळतं का? याच्यामध्ये लडाखचा कुठे समावेश होतो? एमराईट मी काय म्हणत होती हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोण आहे? अंदमान निकोबार आहे, दादरा नगर हवेली आहे, दमन दीव आहे. कळतंय का मी काय म्हणत होती? पुदुच्चेरी, पुदुच्चेरी तरी कुठे समावेश होतो? पुदुच्चेरी कधी समावेश होतो मित्रांनो? जर तिथली विधानसभा विसर्जित झाली असेल तरच पुदुच्चेरीचा ठिकाणी समावेश होतोय. आता याच्यामध्ये चंदीगडचा समावेश करा असं चाललंय. इथं 131 घटना दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी मांडलं गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कलम 240 वरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व नाही तर फक्त ठराविक 3-4च आहे. त्याच्यामध्ये अंदमान निकोबार आहे, मला वाटतंय लडाख असावा त्याच्यामध्ये. अंदमान निकोबार, लडाख, दादरा नगर हवेली, दमन दीव. ओके, तर हे लक्षात. पुदुच्चेरी आहे पण पुदुच्चेरीची जर विधानसभा सस्पेंड झाली असेल तरच. जम्मू काश्मीर नाही त्याच्यामध्ये, दिल्ली नाही त्याच्यामध्ये. कळतंय? हे लक्षात ठेवा. 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी हायकोर्ट. मित्रांनो सध्या 2च युटी आहेत ज्यांना स्वतःचा हायकोर्ट आहे, ज्याच्यामध्ये दिल्ली येतो आणि जम्मू आणि काश्मीर येतो. बाकींना मित्रांनो त्या ठिकाणी कुठे जोडलेला आहे रे? बाकींना कुठे जोडलंय? बाकींना लगतच्या केंद्रशासित प्रदेशाला जोडलेला आहे. कळतंय मी काय म्हणत होती? हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही जर बघितलं तर बघा आता सध्या लडाखला कुठे जोडलंय? लडाखला कुठे जोडलंय? तर लडाखला कुठे जोडलंय? जम्मू आणि काश्मीरला जोडलंय. बरोबर आहे की नाही? मला सांगा मित्रांनो, लक्षद्वीपला कुठे जोडलंय? लक्षद्वीपला कुठे जोडलंय? केरळला जोडलंय. बरोबर आहे की नाही? पुदुच्चेरीला कुठे जोडलंय? पुदुच्चेरीला मित्रांनो मद्रासला जोडलंय. बरोबर आहे की नाही? हा, अंदमान आणि निकोबार बेटाला कुठे जोडलंय? कोलकात्याला जोडलंय. कोलकाता. चंदीगड कुठं आहे मित्रांनो? चंदीगड कुठं आहे? पंजाब अँड हरियाणाला आहे. बरोबर की नाही? दादरा नगर हवेली व दमन दीव कुठं आहे? आपल्या बॉम्बेला आहे. बरोबर की नाही? 1 2 3 4 5 6 आणि हे 2 स्वतःची युटी अशा, म्हणजे हे 2 अशा 8. क्लिअर होतं मी काय म्हणतो? हे लक्ष ठेवण्याचा काय करा? प्रयत्न करायचा. उत्तर चुकीचं 2 नंबरचा पर्याय आहे. सर्व मुळे तिथं चुकलंय. अयोग्य विधान शोधा. बघा कलम 239A अन्वये पुदुच्चेरीसाठी विधानसभा मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो कालच्या राज्यसभेला इथं प्रश्न आलाय. काल कळतंय का मी काय म्हणतो? हे लक्ष ठेवा. मला वाटतं मेन्सला असेल, मेन्सला. मित्रांनो 239A कलम 14व्या म्हणून 1962 टाकलंय आणि या ठिकाणी मित्रांनो संसदेला अधिकार दिलाय की तुम्ही पुदुच्चेरीसाठी मंत्रिमंडळ आणि विधानसभेचे काय करा? तरतूद करा. आणि मग त्या ठिकाणी कुठला कायदा झालाय? 1963 चा काय झालाय? ऍड झालाय. आणि त्यामुळे पुदुच्चेरीसाठी मित्रांनो 33 सदस्यीय विधानसभा आहे, ज्याच्यामध्ये 30 सदस्य जनता निवडेल, 3 सदस्य नॉमिनेटेड असतील आणि मित्रांनो मंत्रिमंडळाची सदस्य तिथं सीएम सहित 6 असेल. कळतं मी काय म्हणते? हे लक्षात ठेवा. 245AA कुठल्या अमेंडमेंट आला? 69व्या अमेंडमेंट 1991 आला. दिल्लीसाठी विधानसभा मंत्रिमंडळाची तरतूद केली. दिल्लीच्या विधानसभेची सदस्य संख्या 70 आहे, मंत्रिमंडळाची सदस्य संख्या सीएम सहित 10 आहे.
कळतं मी काय म्हणतो ते? हे लक्ष ठेवा. पुदुच्चेरीसाठी मित्रांनो विधानसभा संसदीय कायद्याने तरतूद करेल 10 आहेत का रे? 10% आहे, 10%. कळते का? 7. कळतं मी काय म्हणतो ते? किती आहे? दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या किती आहे? मिनिमम 70च्या 10% किती होते? 70च्या 10% 7च ना. कळतंय? हे लक्ष ठेवा. चला पुढे बघा. पुदुच्चेरीसाठी विधानसभा संसदीय कायद्याने तर दिल्लीसाठी घटना दुरुस्तीद्वारे स्थापन करण्यात आलेले आहे. 100% बरोबर आहे. पुदुच्चेरीसाठी बघा हा संसदीय कायदा आहे 63चा, तर दिल्लीसाठी घटना दुरुस्ती आहे कुठली? 69वी 91. कळतंय मी काय म्हणतो ती? हे त्या ठिकाणी लक्ष ठेवा. उत्तर काय रे? 1 नंबरचा पर्याय आहे. 239 ए अन्वयन आहे तर संसदीय कायद्याने. हे वाक्य बरोबर आहे. क्लिअर होत आहे? चला पुढे. 7 नंबर बघा. अयोग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा. बघा पुदुच्चेरी, चंदीगड, लक्षद्वीप, मिझोराम, मणिपूर. मित्रांनो बघा पुदुच्चेरीची निर्मिती कशासाठी केलेली आहे मित्रांनो? सांस्कृतिक व भिन्न. पुदुच्चेरी अजून चंदीगड सुद्धा या ठिकाणी असं सांगता येऊ शकतं तुम्हाला. चंदीगड आहे. कळतंय मित्रांनो? गोवा आहे. गोवा आहे. राईट. तर हीच त्या ठिकाणी कारण आहेत. गोवा. कळतंय? त्यानंतर बघा चंदीगडची निर्मिती कशासाठी केलेली आहे मित्रांनो? राजकीय प्रशासकीय कारण. दिल्ली सुद्धा इथंच आहे मित्रांनो. दिल्ली सुद्धा तुम्ही यासाठी सांगू शकता. दिल्ली. बरोबर की नाही? हा. लक्षद्वीप कशासाठी सांगू शकता? लक्षद्वीप स्ट्रॅटेजिकली. अजून अंदमान निकोबार बेटे सुद्धा सांगू शकता तुम्ही यासाठीच. बरोबर की नाही? मिझोराम, मणिपूर पूर्वीचे युनियन टेरिटरीज. अजून राहिलेल्या अरुणाचल प्रदेश आहे. बाकी आता घेतलेल्या आपण हे सगळं आता आपण मागे घेतले त्या सुद्धा कशाच्या आधारेच केल्या होत्या? मागासलेपणाच्याच आधारे केल्या होत्या. अरुणाचल प्रदेश आहे मागच. कळतंय काय सांगतोय मी काय? हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा यात सुद्धा बघून घ्या एकदा. तर मला सांगण्याचा उद्देश काय की हे याचे जे काही कारण आहेत तर ती कारण तुम्हाला विचारली जाऊ शकतात. उत्तर 1 नंबरचा पर्याय. जोड्या लावायला वगैरे येऊ शकतं. दिल्लीसाठी बघा. दिल्लीसाठी योग्य पर्याय निवडा म्हटलंय. दिल्लीसाठी नायब राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. बरोबर आहे. नायब राज्यपाल राष्ट्रपतीच्या पुरुष संमतीने आदेश काढू शकतात. हो. अध्यादेश काढण्याचा अधिकार. बघा हेच राज्याच्या बाबतीमध्ये राज्यपालांना राष्ट्रपतीच्या अध्यादेशाची गरज नाही. बघा ना अध्यादेश 123 कलमानुसार राष्ट्रपतीला आहे. 213 कलमानुसार राज्यपालाला आहे. 213 कलमानुसार राज्यासाठी जेव्हा राज्याचे राज्यपाल अध्यादेश काढतात तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीची गरज नसते. पण हेच केंद्रशासित प्रदेशासाठी संमती घ्यावी लागते. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. मुख्यमंत्री यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते. नाही मित्रांनो. दिल्लीसाठी किंवा प्रत्येकच ठिकाणी मित्रांनो आता बघा पुदुच्चेरीसाठी सुद्धा तसंच विचारलं गेलं होतं. केंद्रशासित प्रदेशाच्या सीएम आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती कोणाद्वारे होत असते? राष्ट्रपतीद्वारे होत असते. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. विधानसभा राज्य सूची व समवर्ती सूचीतील सर्व विषयावर कायदा करू शकते. नाही मित्रांनो. त्या ठिकाणी बघा भूमी असेल, प्रशासन असेल, पोलीस असेल. कळतं का मी काय म्हणतो ते? त्यानंतर आता कायदा सुव्यवस्था असेल, इथं प्रशासनाला सेवा म्हणा. या गोष्टीवरती दिल्लीच्या विधानसभेला कायदे करता येत नाहीत. सर्व विषयावर कायदा करू शकते. हे वाक्य चूक ना? कळतं मी काय म्हणतो ते? हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अ आणि ब 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. हे नीट लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा. योग्य विधानांचा अभ्यास करा. राज्यघटनेतील 11व्या भागामध्ये कलम 245 ते 255 दरम्यान केंद्र राज्य यांच्यातील कायदेविषयक संबंधाची तरतूद आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या भाग 12 मधील कलम 256 ते 263 दरम्यान केंद्र राज्यांच्यातील प्रशासकीय संबंधाची तरतूद आहे. मित्रांनो भारतीय संविधानाचा भाग 11 त्यातलं प्रकरण 2 हे प्रकरण 1. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील या 3 संघराज्याच्या तुलनेत भारतीय घटनाकारांनी अधिक विस्तृतपणे केंद्र राज्य संबंधातील प्रशासकीय संबंध नमूद केले आहेत. बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या भाग 13 मित्रांनो भाग 12 मधील कलम 268 ते 293 दरम्यान केंद्र राज्य वित्तीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे. चुकीचं काय? ब आणि ड चुकीचं आहे. विचारलंय काय? योग्य काय आहे? योग्य काय आहे? अ आणि क 1 नंबरचा पर्याय. क्लिअर होत आहे? योग्य पर्याय केंद्र सूची जनगणना, राज्य सूची स्थानिक व शासन, समवर्ती सूची लोकसंख्या नियोजन. सध्या चर्चेत असणारे विषय आहेत म्हणून मी टाकलेले आहेत. सगळेच विषय बरोबर आहेत. ओके. आर्थिक व सामाजिक नियोजन बघा समवर्ती सूचीमध्ये येतोय. कळतंय मित्रांनो? सूच्या सगळ्याच एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. सूच्या सगळ्यात व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. महत्वाचे विषय मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा 7वी अनुसूचीमध्ये येतात. केंद्र सूचीतले महत्वाचे विषय मी इथे दिले बघा. नागरिक शक्ती वगैरे, छावणी क्षेत्र, शस्त्र बंदुका दारुगोळा, संरक्षण उद्योग, परराष्ट्र व्यवहार, युद्ध शांतता. 17 नंबरला नागरिकत्व आहे. राष्ट्रीय जलमार्गावरील नौका वाहन आहे. प्रमुख बंदर आहे.
दार ताक दार दाक व तार दूरध्वनी बिंदर प्रक्षेपण संचाराची इतर स्वरूप चलन नाणी कायदेशीर चलन परकीय कर्ज आरबीआय पोस्ट ऑफिस बँका विमा व्यवसाय कळताय बँकिंग इन्शुरन्स स्टॉक एक्सचेंज कॉपीराईट वजन मापांचं परिमाण निश्चित करणं आंतरराज्य नदी खोरे सेन्सॉरशिप जनगणना युपीएससी म्हणजे संघ लोकसेवा कॉर्पोरेशन टॅक्स राज्यसूचीतले विषय बघा पोलीस तुरुंग सुधारगृह स्थानिक शासन अंमली दारू बघा लिकर्स वगैरे विचारलं जाईल दफन भूमी शिक्षण संशोधनीय शेती मत्स्योद्योग वॉर्ड्स उद्योग बाजारपेठ व जत्रा नाट्यगृह नाटक चित्रपट क्रीडा करमणूक सट्टा जुगार राज्य लोकसहयोग वगैरे वृत्तपत्र वगैरे वगैरे सोडून जाहिरातीतून कर वाहन कर फड्या टोल नाक करमणूक मनोरंजन सट्टा जुगार समोरचं सूचीतलं बघा आता समोर राज्याची सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था ही समोरची सूची मधली राज्य सूची त्याच्यावर केंद्र सूची राज्य सूची सार्वजनिक सुव्यवस्था समाजाच्या अत्यावश्यक गरजा वगैरे वगैरे विवाह घटस्फोट वगैरे समान नागरिक कायद्याचे विषय करार अपराध दिवाळखोरी नादरी न्यायिक प्रशासन वन्य पक्ष्यांचं संरक्षण खाद्यान्नातील आणि इतर वस्तूतील भेसळ बघा ओके औषधे आणि विष आर्थिक सामाजिक नियोजन लोकसंख्या नियंत्रण कुटुंब नियोजन धर्मादाय संस्था वगैरे वगैरे मानदंड प्रस्थापित करणं वगळता वजन माप महागाई कारखाना बॉयलर वीज कळतंय हे महत्वाचे विषय केंद्र सूची राज्य सूची समोरच्या सूचीमध्ये दिलेत ही वन डे ची नोट्स आपली टेलिग्राम चॅनलला टाकली डाउनलोड करून वाचा भरपूर प्रश्न याच्यातून येत आहेत कळतंय का मी काय म्हणतो ते पुढे अजून आपल्याला काय घ्यायचंय बघा आता पुढे मित्रांनो ही नोट्स खूप तुमच्या कामाची आहे बरं का ही नोट्स वाचत चला ओके चला पुढे बघा मित्रांनो अतिरिक्त न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार संसदेला कोणतं कलम देतं 247 कलम देतं ओके अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार पार्लमेंटला 247 देतं ओके 246 मित्रांनो केंद्र जी विषयांची विभागणी आहे विषयांची विभागणी ती 246 कलमामध्ये दिलेली आहेत कळतंय हे लक्षात ठेवा 200 केंद्र सूची राज्य सूची समोरची सूची हा 246 भाग आहे 248 शेषाधिकार म्हणजे काय जे 3 सूचीमध्ये टाकून शिल्लक राहिलेले विषय आहेत त्याला आपण शेषाधिकार म्हणतो हे शेषाधिकार 1935च्या कायद्यात पण होते अमेरिका ऑस्ट्रेलिया यांच्याकडे पण आहेत त्यानंतर कॅनडाकडे पण होते आणि हे भारताकडे पण आहेत 1935च्या कायद्याने ते गव्हर्नर जनरलकडे दिले होते अमेरिका ऑस्ट्रेलिया ते राज्याकडे दिलेले आहेत कॅनडाकडे ते केंद्राकडे आहेत आणि कॅनडाला भारत फॉलो करत असल्यामुळं आपण ते केंद्राकडेच दिलेले आहेत ओके हे डिस्ट्रीब्युशन सुद्धा लक्षात ठेवा 249 कलम आपण पुढे बघूयात जोड्याला वाला येणारच आहे ओके इथं बघा 249 जोड्याला वाला आलंच मित्रांनो राज्याच्या विषयावर अपवादात्मक परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा करू शकतं ते 5 अपवाद दिलेले आहेत राज्यसभेचा ठराव 252 राष्ट्रीय आणीबाणी 250 राज्यामधला करार 200 बघा सॉरी चुकलं इथं राज्यसभेचा ठराव 249 राष्ट्रीय आणीबाणी 250 राज्यामधला करार 252 आणि आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी 253 कळतंय मी काय म्हणतो ते हे लक्षात ठेवा अला 4 कुठे बघा अला 4 इथं आहे बला 3 कुठे आहे इथं म्हणजे 1 नंबरचाच पर्याय आहे बरं इथं बला 3 आलं हा 253 कला 1 इथं म्हणजे 3 नंबरचा पर्याय दिसतोय कळतंय हा आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी डला 3 इथं दिसतो हे ओके कला 2 पाहिजे अरे चुकला काय इकडे बघा राज्यसभेचा ठराव 249 अला 4 राष्ट्रीय आणीबाणी 250 बला 3 ओके राज्यामधील करार 252 कला 2 हा कला 2 इथं आहे आंतरराष्ट्रीय करार डला 1 नंबरचा पर्याय आहे ओके हे लक्षात ठेवा जाऊ पुढं योग्य जोड्या शोधा विषय व सूची दिले विकलांग व रोजगारक्षम लोकांचा परिहार राज्य सूची बरोबर आहे उच्च न्यायालय संघटन संघ सूची बरोबर आहे विमा व्यवसाय बघा हे आता दिलंय तुम्हाला मी हा केंद्र सूचीतला विषय आहे इन्शुरन्स दिवाळखोरी नादारी हा समोर सूचीतला विषय आहे अबड 2 नंबरचा पर्याय कळतंय हा कलम 252 चा वापर करून संसदेने पुढील कोणते कायदे केले 252 मध्ये काय सांगितलंय 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांनी विनंती केली तर केंद्र सरकार राज्याच्या विषयावर कायदा करू शकतं किंवा राज्य सूचीवर कायदा करू शकतं हे लक्षात ठेवा
कळतंय? मग कलम 252चा वापर करून आजपर्यंत पार्लमेंटनं कोणते कोणते कायदे केलेले आहेत? स्पर्धा कायदा आहे 55चा, वन्यजीव संरक्षण कायदा 72चा, जलप्रदूषण नियंत्रण कायदा 74चा, मानवी अवयव प्रत्यार्पण कायदा 1994चा. तर हे लक्षात ठेवा, सगळेच कायदे केलेले आहेत 252चा वापर करून. लक्षात ठेवा, इथं महत्वाचं वैशिष्ट्य काय, ज्या राज्याने ठराव पारित केलेला आहे त्याच राज्यांना हे कायदे लागू होतात. इतर राज्य ठराव पारित करून हे कायदे त्या ठिकाणी लागू करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ही महत्वाची त्या ठिकाणी गोष्ट आहे मित्रांनो. कळतंय मी काय म्हणतो ती? पण ज्या राज्यांनी ठराव पारित केलेले आहेत त्यांना पुन्हा या विषयावर कायदा करता येत नाही, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. तसं 253 एखादा विषय राज्यसूचीमध्ये येतो आणि तो आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा असेल तर अशा विषयांच्या संदर्भामध्ये राज्यांना न विचारता पार्लमेंट कायदा करू शकते, ज्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना विशेष युद्धकर व संरक्षण कायदा 1947, जिनिव्हा कन्व्हेन्शन कायदा 1960, अँटी हायजॅकिंग ऍक्ट 1982 असेल. मित्रांनो हे बघा, कलम 14ला आपण अपवाद म्हणून बघतो. युनायटेड नेशन्स, तिच्या संस्था, तिचे कर्मचारी, हे कलम 14ला अपवाद आहेत. का कलम 14ला अपवाद आहेत? कारण त्यांना संरक्षण या कायद्यानं दिलं गेलंय. कळतंय? हे लक्षात ठेवा. वरील सर्व ह्याचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. योग्य विधानाचा पर्याय निवडा. अमेरिका ऑस्ट्रेलियाच्या घटनांमध्ये केवळ संघराज्य सरकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. बर. अमेरिका ऑस्ट्रेलियाच्या घटनेत शेष अधिकार राज्यांकडे देण्यात आलेले आहेत. बर. कॅनडाच्या घटनेत संघराज्य उपांत्य कशी दुहेरी अधिकारांची विभागणी देण्यात आली. बरोबर. भारतीय घटनेतील विषयांची विभागणी 1935 कायद्यावर आधारित आहे. सगळं बरोबर आहे मित्रांनो, सगळं बरोबर आहे. इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचून घ्या, सगळं बरोबर आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? पुढे बघा. केंद्र राज्यांना त्यांच्या कार्यकारी अधिकारांच्या वापराबद्दल पुढीलपैकी कोणत्या बाबतीत निर्देश देऊ शकतात? बघा, निर्देश फक्त देणं हे कलम 356चा भाग आहे, पण हे विशिष्ट निर्देश आहेत तर हे कलम 357चा भाग आहे. कळतंय? राष्ट्रीय किंवा लष्करी महत्वाच्या म्हणून घोषित केलेल्या दळणवळणाच्या साधनांची बांधणी व त्यांचा रखरखाव याबाबत, राज्याच्या रेल्वेच्या संरक्षणासाठी घ्यावयाच्या उपायाबाबत, राज्यातील भाषिक अल्पसंख्याक मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबत, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी विशिष्ट योजनांच्या अंमलबजावणीबाबत. मित्रांनो अनुसूचित जाती नाही, फक्त अनुसूचित जमाती आहे. कळतंय? हे 4 निर्देश कलम 357चा भाग आहेत. ओके. बाकी इतर निर्देश जे आहेत तर ते कलम 356चा भाग आहेत. 356 असू द्या, 357 असू द्या, केंद्र सरकारचे निर्देश राज्यांना फॉलो करावेच लागतात. जर फॉलो केले नाही तर त्याचा परिणाम दिलाय मित्रांनो 365 मध्ये. कुठे दिलाय त्याचा परिणाम? 365 मध्ये त्याचा काय दिलेला आहे? परिणाम दिलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ड चुकलंय. अ ब क 2 नंबरच्या पर्यायाचा भाग आहे. 19 अचूक विधानाचा पर्याय निवडा. राष्ट्रपती केंद्राचे कोणते कार्यकारी अधिकार व कायदेविषयक अधिकार राज्यांकडे सोपवू शकतात? मित्रांनो कायदेविषयक नाही, फक्त कार्यकारी. हे 258 कलमामध्ये दिलंय. कळतंय? केंद्र सरकारला राष्ट्रपतींना केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्यांच्या संमतीने राज्याकडे देता येतात. या उलट राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांना केंद्राच्या संमतीने केंद्राकडे देता येतात. 258. कळतंय? अन्वय राज्याचे राज्यपाल राज्याचे कोणते कार्यकारी अधिकार केंद्राकडे त्यांच्या संमतीने सोपवू शकतात? हे बरोबर आहे, हे चूक आहे. 1956च्या 7व्या घटना दुसरी वरील कलम आलं 100%. हे 258 कलम जे आहे तर त्या 7व्या म्हणाले नो डाऊट. संसद आणि राज्य विधिमंडळ विविध विधिमंडळ संसद आणि राज्य विधिमंडळ एकमेकांच्या संमतीविनाही कार्यकारी कार्य एकमेकांकडे सोपवू शकते. मित्रांनो संसद सोपवू शकते, पण असा अधिकार राज्य विधिमंडळाला उपलब्ध नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून बरोबर काय आहे? ब आणि क बरोबर आहे. अ आणि ड या ठिकाणी चुकलेला आहे. विचारले अचूक. अचूक ब ब आणि क बघा बरं. ब आणि क 3 नंबरच्या पर्यायात आहे. 20 संघराज्याने दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यात किंवा अंमलबजावणी करण्यात राज्यांनी कसूर केल्याचा परिणाम 365 मध्ये दिलाय. काय परिणाम होतो? तर तिथं काय लागू शकते? राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. हा त्याचा परिणाम आहे. 256 ऑल बाबतीत निर्देश आहेत. 257 4 बाबतीत निर्देश आहेत. 354 केंद्र आणि राज्य यांच्या कायद्यामध्ये विसंगती निर्माण झाली तर त्याचा परिणाम 354 मध्ये दिलाय. काय परिणाम असेल? तर केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यापेक्षा कसा असेल रे? वरचढ असेल. काय होत आहे? सगळ्या गोष्टी घेतोय. 275 282 292 293 275 मित्रांनो केंद्राकडून राज्याला देण्यात आलेली वैधानिक अनुदानं, ही अनुदानं केंद्रावरती बंधनकारक असतात. हे केंद्र सूचीमधून ही संचित निधीतून दिली जातात आणि ही फायनान्स कमिशनच्या सल्ल्याने दिली जातात. 282 मध्ये ऐच्छिक अनुदान आहेत. ही देणं किंवा न देणं केंद्र सरकारवरती बंधनकारक नसतात. 292 मध्ये भारत सरकारची कर्ज उभारणी दिली.
293 मध्ये राज्य सरकारची कर्ज उभारणी दिलेली आहे. 275 अच 2 अच 2 अच 2 इथं आहे, बच 1 इथं आहे, कच 4 इथं आहे आणि डच 3 इथं आहे. 2 नंबरचा पर्याय. 261 मध्ये काय दिलं मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे सार्वजनिक अभिलेख, न्यायिक कारवाई. कळतंय का मी काय म्हणतो ते? तर ही सगळी ज्या गोष्टी आहेत, ओके, तर ह्यांच्या कायदेकारी कृती वगैरे वगैरे सगळ्यांसाठी फुलफेट आणि क्रेडिटचं प्रिन्सिपल मित्रांनो 261 कलम प्रोव्हाइड करतं. आंतरराज्यीय नदी जलवाद सोडवण्यासाठी लवादांची जी काही तरतूद आहे तर ते 262 कलम प्रोव्हाइड करतं. मित्रांनो 263 कलम आंतरराज्यीय परिषदांच्या बाबतीमध्ये आहे आणि 300 कलम आंतरराज्यीय व्यापार वाणिज्याच्या बाबतीमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. अ ला 4 अ ला 4 अ ला 4 इथं आहे, ब ला 3 इथं आहे, ओके, क ला 2 इथं आहे, क ला 2 इथं आहे आणि ड ला 1 इथं आहे. 4 नंबरचा पर्याय लक्षात ठेवा. जोड्या लावायला वगैरे येतंय. ओके, चुकीचा पर्याय निवडा. ओके मित्रांनो, वसुंधरा जलविवाद न्यायाधिकरण ओडिशा आंध्र प्रदेश, महादायी जलवाद न्यायाधिकरण महाराष्ट्र कर्नाटक गोवा, महानदी जलवाद न्यायाधिकरण छत्तीसगड ओडिशा, सगळे बरोबर आहेत. पूर्वी कोणत्या पाणीवाटप तंत्रामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो? कृष्णा, गोदावरी, नर्मदा, महादायी मध्ये होत नाही बघा. ओके, अ ब क त्याचं उत्तर असेल. मित्रांनो इथे सगळे लवाद दिलेत बघा. महादायी मध्ये गोवा बघा, कृष्णा, गोदावरी, नर्मदा आणि महादायी महादायी मध्ये गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आहे. ओके, कृष्णेमध्ये आहे, नर्मदेमध्ये आहे का बघा. याचं उत्तर काय पाहिजे? सर्व पाहिजे का? हा, सर्व पाहिजे बघा. कृष्णेमध्ये आहे, दुरी कृष्णेमध्ये आहे, त्यानंतर गोदावरी नर्मदा गोदावरीमध्ये आहे, नर्मदामध्ये आहे आणि महादायीमध्ये सुद्धा आहे. ऑल ऑफ दी पाहिजे. हे सगळे लवाद एकदा करून घ्या बरं एकदा मित्रांनो. ओके, कृष्णा पहिला महाराष्ट्र कर्नाटक विभाजन प्रांत, ओके, गोदावरी महाराष्ट्र कर्नाटक विभाजन प्रांत मध्य प्रदेश ओडिशा, नर्मदा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र, रावी बियास पंजाब हरियाणा राजस्थान. बघा रावी बियास मध्ये महाराष्ट्र नाहीये, कावेरीमध्ये महाराष्ट्र नाहीये, कावेरीमध्ये महाराष्ट्र नाही बघा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पुदुचेरी आहे. सेकंड कृष्णामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा आहे. वसुंधरामध्ये महाराष्ट्र नाही बघा. महादायीमध्ये महाराष्ट्र आहे, महानदीमध्ये महाराष्ट्र नाहीये. ओडिशा विभाजन पत्र आंध्र विभाजन पूर्व आंध्र वसुंधरामध्ये आहे, गोवा कर्नाटक महाराष्ट्र महादायीमध्ये आहे, छत्तीसगड ओडिशा महानदीमध्ये आहे. ओके, जरा एकदा लवाद पण बघून घ्या. याचं उत्तर 4 आहे. ओके, अचूक विधानं कोणती? आंतरराज्य परिषदा घटनात्मक आहेत. घटनात्मक आहेत का रे? कालच राज्यसेवेला प्रश्न आला. हे कशात रे? हा सॉरी घटनात्मक आहेत. यस, कलम किती आहे? 263 कलम आहे. आंतरराज्य आंतरराज्य स्थापना करण्याची शिफारस सरकारी आयोगाने केली. हो, सरकारी आयोगाने केली. कारण त्याच्या अगोदर त्या कशा होत्या रे? तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थापन केल्या जायच्या आणि त्या कोणामार्फत केल्या जायच्या? राष्ट्रपतींच्या मार्फत मित्रांनो त्या ठिकाणी काय केल्या जायच्या? स्थापन केल्या जायच्या. कळतंय? हे लक्षात ठेवा. व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकार 1990 मध्ये त्यांची स्थापना केली. बरोबर आहे. काही बाबतीमध्ये आंतरराज्य परिषदांचे कार्य हे सुप्रीम कोर्टाच्या कलम 131 नुसार असणाऱ्या संघराज्य विवादांच्या निराकरणाच्या अधिकार क्षेत्रात कसं आहे? पूरक आहे. 100% बरोबर आहे. कारण जर वाद चर्चेने सुटले नाही तर हे वाद कलम 131 नुसार सुप्रीम कोर्टाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये जातात. आणि ऑब्व्हियसली मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे कंपल्सरी स्वरूपाचं आहे. पण आंतरराज्य परिषदेने दिलेले जे काही निर्णय आहेत तर ते सल्लागार स्वरूपाचे आहेत. हे लक्षात ठेवा. मित्रांनो आंतरराज्य परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? पीएम असतो. सदस्य कोण असतात? मुख्यमंत्री. मग ते केंद्रशासित प्रदेश असू द्या किंवा राज्यांच्या असू द्या. कळतंय? त्यानंतर त्याच्यामध्ये 6 मंत्री हे पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले असतात किंवा 10 मंत्री हे मित्रांनो त्या ठिकाणी विशेष आमंत्रित सदस्य म्हणून पण असतात. हे सगळं त्याचं फॉर्मेशन आहे. लक्षात ठेवा. याचं उत्तर काय रे? वरील पैकी सर्व. झोनल काउन्सिलवर प्रश्न आला 1956 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी संकल्पना मांडली. बरोबर आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार त्याची निर्मिती केली. बरोबर. त्यांचा दर्जा बिगर घटनात्मक वैधानिक आहे. मित्रांनो त्यांचा दर्जा बिगर घटनात्मक वैधानिक आहे. हे बरोबर आहे. त्यांचा अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात? नाही मित्रांनो. त्यांच्या अध्यक्ष कोण असतात रे मित्रांनो? त्यांचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. हे लक्षात ठेवा. सध्या विभागीय परिषदा 7 आहे. 6 आहेत. किती आहेत? 6 आहेत मित्रांनो. 1956च्या कायद्यानं 5 स्थापन झाल्या होत्या. ओके, आणि 1971 मध्ये 6व्या परिषदेची काय केली त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. ओके, याचं उत्तर अ ब क असेल. मित्रांची मुख्यालय तुम्हाला विचारले जातात. ओके, लक्षात ठेवा. मध्य परिषदेचं मुख्यालय मुंबईला नाही, मुंबईला पश्चिमचं आहे. कळते का? मध्यचं कुठं आहे? तर मध्यचं कुठं आहे? अलाहाबादला आहे. कुठं आहे? अलाहाबादला आहे मित्रांनो. पूर्वचं कोलकात्याला आहे. उत्तरचं परिषदेचं नवी दिल्लीला आहे. ओके मित्रांनो. उत्तर ईशान्य याचं शिलाँगला आहे.
उत्तर ईशान्यचं कुठं आहे? शिलाँगला आहे मित्रांनो. दक्षिण राहिली का? दक्षिणचं चेन्नईला आहे. दक्षिणचं कुठं आहे? दक्षिणचं चेन्नईला आहे मित्रांनो. ओके, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 आणि 6. सध्या 6 झोनल काउन्सिल आहेत, तर 6च्या 6चं मुख्यालय बघून घ्या. ओके, हे लक्षात ठेवा. मध्यचं अलाहाबाद, पश्चिमचं मुंबईला, पूर्वचं कोलकात्याला, उत्तरचं दिल्लीला, ईशान्येचं शिलाँगला आणि दक्षिणचं चेन्नईला आहे. ओके, 6 झोनल काउन्सिल लक्षात ठेवा. त्याचं मुख्यालय सुद्धा लक्षात ठेवा. चुकीचा पर्याय काढायला सांगितला, चुकीचा पर्याय इथं 1 नंबरचा आहे. ओके, हा योग्य पर्याय निवडा. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट, 360 आर्थिक आणीबाणी वरील सर्व. भारतीय संविधानाचा भाग 18 कलम 352 ते 360. कळतंय? हे लक्षात ठेवा. ओके, वरील सर्व 4 नंबरचा पर्याय. इथं बघा, कलम 358 हे कलम 19 ने दिलेल्या हमी दिलेल्या मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. कलम 359 हे 19 सोडून इतर मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे. मित्रांनो, कलम 359 हे 32 प्लस राष्ट्रपतीने घोषणेत नमूद केलेला इतर हक्काच्या संदर्भामध्ये आहे, म्हणून ब इथं चुकतोय. 44 1998 कलम 358 व 359 ची व्याप्ती सीमित करण्यात आली, मर्यादित करण्यात आली. काय रे? 358 फक्त बाह्य राष्ट्रीय आणीबाणीतच वापरायचा आणि 359 नुसार इतर हक्क सस्पेंड करत असताना 20 व 21 सस्पेंड करायचं नाही. कळतं मी काय म्हणतो ती? हे लक्षात घ्या. कलम 358 संपूर्ण देशभर लागू होतो, तर ते 359 हे देशभर किंवा देशातील काही भागांसाठी लागू होतो. 100% हे बरोबर आहे. मित्रांनो, चुकीचा फक्त ब आहे. चुकीचा फक्त ब आहे. 1 मध्ये ब आहे, 3 मध्ये ब आहे, 4 मध्ये ब आहे, उत्तर 2. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे स्रोत आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क सस्पेंड होतात. हा स्रोत कुठून घेतला भारतानं? जर्मनीच्या संविधानातून घेतलाय. कुठून घेतलाय भारतानं? जर्मनीच्या संविधानातून घेतलाय. हे लक्षात ठेवा. आणीबाणी संदर्भात बघा, भारतीय संविधानाचा भाग 18 352 ते 360 बरोबर आहे. आणीबाणी तरतुदीचा स्रोत ब्रिटन आहे का? नाही मित्रांनो. कोण आहे? 1935 चा कायदा आहे. 1935 चा कायदा आहे. लक्षात ठेवा. आणीबाणीच्या काळात संघराज्य व्यवस्था एकात्म बनते. 100% बरोबर आहे, एकात्म बनते. ओके, अयोग्य 2 नंबरचा पर्याय आहे. आणीबाणी संदर्भात पुढीलपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा. तिन्ही प्रकारच्या आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती करतात. 100% बरोबर आहे. तिन्ही प्रकारच्या आणीबाणी संसदेने 2 महिन्याच्या संमती द्यावी. मित्रांनो, तिन्ही प्रकारच्या आणीबाणीच नाही. राष्ट्रीय आणीबाणी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणीला संसदेने 1 महिन्याच्या संमती द्यावी विशेष बहुमतानं, आणि बाकी राहिलेल्या राष्ट्रपती राजवट आणि वित्त आणीबाणीला संसदेने 2 महिन्याच्या संमती द्यावी साध्या बहुमतानं. चुकलंय काय? 2. तिन्ही प्रकारच्या आणीबाणी संसदेने साध्या बहुमतानं संमती द्यावी. नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. विचारलंय काय? योग्य. योग्य फक्त काय? एकच आहे. चुकलाय 2 बी चुकलाय, 3 बी चुकलाय. बघा मित्रांनो, तिन्ही प्रकारच्या आणीबाणी संसदेने साध्या बहुमतानं, साध्या बहुमतानं समिती प्रेसिडेंट रूल आणि फायनान्शियल इमर्जन्सीला असते. नॅशनल इमर्जन्सी जी आहे ती विशेष बहुमतानं असते दादांनो. नॅशनल इमर्जन्सी समाप्त करायची साधं बहुमत, मान्यता विशेष बहुमत. बाकी प्रेसिडेंट रूल, फायनान्शियल इमर्जन्सी मान्यता साध्या बहुमतानं, समाप्ती सुद्धा, समाप्तीला साध्या बहुमताची गरजच नाही, राष्ट्रपतीच समाप्त करून टाकतात. क्लिअर होतंय का मी काय म्हणतो? हे नीट लक्षात ठेवा. योग्य उत्तर फक्त एक आहे. पुढे कोणती घटना दुसरी आणीबाणीच्या संदर्भामध्ये आहे? मित्रांनो बघा, आता 38वी अमेंडमेंट राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये आहे. राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा इंदिरा गांधींनी 75ची आणीबाणी लावली, तेव्हा ऑलरेडी देशामध्ये बाह्य राष्ट्रीय आणीबाणी सुरू होती, आणि मग 75लाच इंदिरा गांधींनी इंटरनल इमर्जन्सी सुद्धा घोषित केली. आणि मग प्रश्न निर्माण झाला, एका स्वरूपाची राष्ट्रीय आणीबाणी देशात लागू असताना राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार दुसऱ्या प्रकारची राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतं का? हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला, आणि या प्रश्नाचं उत्तर इंदिरा गांधींनी 38वी अमेंडमेंट 1975च्या माध्यमातून शोधलं. कुठल्या अमेंडमेंट? 38वी घटना दुसरी 1975च्या माध्यमातून इंदिरा गांधींनी याचं उत्तर शोधलं, आणि त्या ठिकाणी असं सांगितलं इंदिरा गांधींनी की सेंट्रल गव्हर्नमेंट एकाच वेळेस मित्रांनो वेगवेगळ्या कारणाच्या आधारे वेगवेगळ्या आणीबाणी घोषित करू शकतं. आणि मग 71ची बाह्य राष्ट्रीय आणीबाणी सुरू असतानाच 75ला इंटरनल राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधींनी घोषित केली. त्यासाठी त्यांनी 38वी अमेंडमेंट केली. मित्रांनो 42वी अमेंडमेंट मित्रांनो बरीचशी खूप जास्त महत्वाची आहे, की त्या ठिकाणी मित्रांनो असं सांगण्यात आलं की राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण भारतासाठी घोषित करू शकतात किंवा भारताच्या एखाद्या भागासाठी सुद्धा घोषित करू शकतात. आणि मित्रांनो 44वी अमेंडमेंट तर जग जाहीरच आहे की 358 मर्यादित केलेला आहे, 359 मर्यादित केलेला आहे. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला ज्युडिशियल रिव्ह्यू लागू करू शकतात, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. कळतंय? तर त्याच्यामुळे तिन्ही आणीबाणीच्या संदर्भामध्ये अमेंडमेंट आहेत.
हे लक्षात ठेवा. ओके, वरील सर्व अयोग्य विधान कोणतं? मूळ घटनेत राष्ट्रपती स्वतःहून राष्ट्रीय आणीबाणी रद्द करू शकत असे व त्यावर संसदेचं नियंत्रण होतं. बरं, 44 व 1978 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी समाप्ती संदर्भात लोकसभेला अधिकार देण्यात आला. बर, आणीबाणी अमान्य करणारा ठराव लोकसभेने विशेष बहुमतानं मंजूर करावा. विशेष बहुमतानं मंजूर करावा का? नाही, साध्या बहुमतानं. बघा, शोर तुम्हाला माहित झालं का नाही? कळतंय का? काय विचारलंय? अयोग्य. बघा मित्रांनो, मला सांगा, हिथं आणीबाणीची समाप्ती ही साध्या बहुमतानं होत असते, लक्ष ठेवा. तर मान्यता ही विशेष बहुमत असते. 100% बरोबर आहे. म्हणजे इथं काय चुकलेलं आहे? तर क चुकलेला आहे. आता वरच्यांचा 2चा समाचार आपण घेऊ. मला सांगा, 44 म्हणून मित्रांनो लोकसभेला अधिकार दिलाय. लोकसभेच्या 19 सदस्यांपैकी 110 सदस्यांनी अधिवेशन सुरू असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी सभापतींना, अधिवेशन सुरू नसेल तर राष्ट्रपतींना नोटीस दिल्यानंतर राष्ट्रपती किंवा लोकसभेचे सभापती 14 दिवसामध्ये लोकसभेचं विशेष बैठक बोलवतात आणि त्याच्यामध्ये जर सिंपल मेजॉरिटीनं जर ठराव पारित झाला तर राष्ट्रीय आणीबाणी समाप्त होईल. हे लक्षात ठेवा. आणि मूळ घटनेत राष्ट्रपती स्वतःहून राष्ट्रीय आणीबाणी रद्द करू शकत असे व त्यावर संसदेचं नियंत्रण नव्हतं. पण मित्रांनो 44 नुसार लोकसभेचं त्याच्यावरती नियंत्रण आलं. लोकसभा साध्या बहुमतानं ती समाप्त करू शकत आहे सध्या. 78च्या अगोदर नव्हती. कळलं होत आहे? 34 राष्ट्रपती राजवटीचे पुढीलपैकी कोणते परिणाम होऊ शकतात? बरा मित्रांनो, राष्ट्रपती राजवटीचे परिणाम आहेत ते 357 कलमामध्ये दिलेत. राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपद बरखास्त करू शकतात. 100% बरखास्त करू शकतात. राष्ट्रपती विधानसभा विसर्जित किंवा निलंबित करू शकतात. यस, एस.आर. बोम्मई खटला 1994 झाला. त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं जोपर्यंत संसद संमती देत नाही, आता संसदेने 2 महिन्याच्या आत राष्ट्रपती राजवटीला संमती दिली पाहिजे. जोपर्यंत संसद संमती देत नाही तोपर्यंत विधानसभा निलंबित करा आणि एकदा संसदेने संमती दिली की काय करून टाका? ती विसर्जित करून टाका. जर ती निलंबित केली तर सगळे कायदे संसदेत पारित होतात. जर ती विसर्जित केली तर इलेक्शन्स, तात्काळ इलेक्शन्स घ्यावे लागतात. हे त्याचे पुढचे परिणाम. याचा नागरिकांच्या मूलभूत हक्कावर प्रतिकूल परिणाम होतो. मित्रांनो, मूलभूत हक्कावर परिणाम फक्त आणि फक्त राष्ट्रीय आणीबाणीचा होतो. फक्त कोणाचा होतो? राष्ट्रीय आणीबाणीचा होतो. आणि तिथं 2 कलम आहेत, 358 कलम आणि 359 कलम. हे लक्षात ठेवा. राज्याचे कायदेशीर आणि कार्यकारी अधिकार केंद्र आपल्याकडे घेतं. 100% बरोबर आहे, आपल्याकडे घेतं. मित्रांनो, ब चुकलाय फक्त. ब इथं आहे, ब इथं आहे, वरील सर्व मध्ये ब आहे. उत्तर 3. कलम 356 नुसार एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बोम्मई खटल्यात कोणती तत्व मांडली? मित्रांनो बघा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबद्ध कारण आहेत हे केंद्राने सिद्ध केलं पाहिजे. 100% बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या घोषणेला संसदेने मान्यता दिल्यानंतरच विधानसभा विसर्जित करण्यात यावी, तोपर्यंत फक्त निलंबित करण्यात यावी. आताच बोललो. धर्मनिरपेक्षता घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि जर याच्या विरोधात जाऊन एखादं राज्य सरकार काम करत असेल तर तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. राष्ट्रपती लागू करण्याच्या घोषणेचं न्यायालयीन पुनर्वलोकन केलं जाऊ शकतं. यास कळतं मी काय म्हणतो ते? हे लक्षात ठेवा. वरील सर्व याचं काय रे उत्तर आहे. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? कळत आहे? इथून पुढं याचे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे. मित्रांनो, चालू घडामोडीचे बरेचसे विश्लेषण राहिले. सध्या प्रश्न तर देतोय, मला जसं शक्य होईल तसं ते विश्लेषण सुद्धा देईल. कळतंय मित्रांनो? सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करताय. मॅक्झिमम प्रश्न मी दिलेत. मॅक्झिमम प्रश्नाचं रिव्हिजन आपण घेतोय. मॅक्झिमम प्रश्न आहे त्या ठिकाणी. राज्यघटनेला तर मी ताकदीने घेतोच आहे, पण चालू घडामोडीला आपला प्रांत नाही, म्हणून मला खूप वेळ द्यावा लागतो चालू घडामोडीचे प्रश्न सेट करायला. ओके, तर हे लक्षात ठेवा. चला, सध्या खूप जास्त लोड आहे. चला, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. लगेच आजच 9 नंबरच्या टेस्टचं डिस्कशन आहे. उद्या संध्याकाळी 10 नंबरच्या टेस्टचं डिस्कशन असेल. क्लिअर होत आहे? हा, करंटचा व्हिडिओ टाकतो 1-2 दिवसामध्ये. मी सगळे करंटचे व्हिडिओ पण टाकेल. पटपट पटपट मॅरेथॉन घेईल करंटची सगळी. करंटची सगळं पटपट सगळं एकाच व्हिडिओमध्ये करंटचं सगळं मी मॅरेथॉन घेईल. करंटचं एकत्रच घेऊन टाकेल सगळं. ओके, हा, करंटचं एकच लेक्चर करंटचं मॅरेथॉन मध्ये एकच लेक्चर करंटचं देऊन टाकतो. 1-1.5 तासाचं आजपर्यंत झालेलं. उद्या वगैरे करंटचं सगळं एकच लेक्चर देऊन टाकतो. चालतंय? 10 टेस्ट पर्यंत करंटचं एकच मॅरेथॉन लेक्चर देतो. चला, इथंच थांबूयात मित्रांनो आपण. चलो, बाय बाय. टेक केअर सर्वांना.